माझा एक मित्र आहे. हं, अ, त्याची आई, हं, आईला बऱ्यापैकी हे येतो, एक्सपिरियन्स येतो. म्हणजे जे काही दिसतं, हं, तर त्यांना त्या पटकन लक्षात येत नाही, की म्हणजे हे जिवंत मनुष्य आहे का दुसरा काही प्रकार आहे ते. तर काय झालं, त्यांनी एक अनुभव सांगितला मला त्याचा. अ, एका अमावास्येच्या दिवशी अमावास्येच्या दिवशी सॉरी पौर्णिमे दिवशी अ, रात्री अचानक त्यांचं जुनं जे घर होतं, आता ॲक्चुअली ते फ्लॅटमध्ये राहतात. त्यांचं जुनं जे घर होतं, म्हणजे पुढे अंगण आणि मागे छोटीशी जागा असते बघा, हं, जुन्या टाईपचं, तसं त्यांचं घर होतं पहिले. तर आणि अशी ते एका लाईनवेज ही घरं होती. रो हाउसेस असतात की नाही त्या टाईपमध्ये. हं, तर मग रात्री 1:30 वाजता मागच्या दाराला म्हणजे किचन च्या मागे जी दार असते, मागची बाजू, हं, किचनच्या इथे दार असं वाजलं आणि लहान मुलाचा आवाज आला, "आई दार उघड, आई दार उघड." मित्राची आई उठली झोपेत, बाकी कोणाला ऐकू नाही गेलं. हं, काय, ही उठली, हं, जाऊन तिने दार उघडलं मागचं. उघडलं म्हणजे तिने म्हणजे डोक्यात गेलं नाही एवढ्या रात्रीचं कसं तिला फक्त प्रश्न काय पडला, की हं, एवढा लहान मुलगा एवढ्या रात्री काय करतोय? हं, तर दार उघडलं. म्हटलं बघितलं छोटा मुलगा होता. एक 6-7 वर्षाचा मुलगा असेल, बारका. हं, हं, नाहीतर 5-6 वर्षाचा असेल. आणि ती विचार करायला लागली, मागे एक 7-8 फुटावर भिंत आहे उंच. हं, कट्टा आहे असा छोटा. त्या कट्ट्याच्या मागे मोठी भिंत आहे. हा आला कुठनं? हं, तर म्हटलं, "काय रे बाळा, तुला काय पाहिजे?" म्हटलं, "मला भूक लागली जाम, मला दूध दे." म्हटलं. हं, "काय? अरे पण तू एवढ्या रात्रीचं कशाला आलायस इथं?" हं, "नाही मला काय आई मारते." म्हटलं मला. हं, "काय?" "आई मारते म्हणून मी घरातून पळून निघून आलो." तर तिने बघितलं बाजूला शेजारी, "बाबा कोणाचं घर उघडं आहे का काय आहे? हं, कोणाच्या घरातला आलाय नवीन हा मुलगा?" तर तो म्हटला, "दे लवकर मला भूक लागली." म्हटलं, "मला काही सुचत नाही." हिने काय केलं, एक फुलपात्र भरून दूध त्याला दिलं. हं, तो ते प्यायला आणि निघून गेला. हं, हा झाला पौर्णिमे दिवशीच्या रात्रीचा विषय. हं, परत ज्यावेळेला अमावास्या येणार होती त्याच्या 1-2 दिवस अगोदर परत सेम रात्रीचा 1-1:30 वाजता दार वाजायचा. हा लहान मुलगा तिथे असायचा तोच मुलगा. आणि तिला हा तोच मुलगा. हं, काय, तो मुलगा तिथे होता. आला सेम, की "बाबा मला भूक लागली, दूध दे." हं, हिथला दूध द्यायची आणि हे प्रश्न दराला हे प्रश्न पडायचा, की बारकं पोरगं एवढ्या रात्रीचं येतंय कसं काय? हं, आणि मध्ये काय झालं परत नंतर हा हा टोटल प्रकार 2 महिने चालू होता बरं का. हं, 2 महिने अमावास्या पौर्णिमेच्या आसपास तो येणार, दूध पिणार, निघून जाणार रात्री आणि रात्री 1:30-2च्या दरम्यानच. हं, मध्ये काय झालं त्यात तो अमावास्या पौर्णिमा नाही, असा अचानक मध्ये आला आणि जोरात दार वाजवायला लागला. "आई दार उघड, आई दार उघड." तर दार उघडलं. म्हटला, "मी आज इथेच झोपणार." म्हटलं. हं, तर "बरं ठीक आहे," म्हटली आई. "आतमध्ये ये," म्हटली झोपायला. हं, "नाही, नाही, मी आत नाही," म्हटला. "मागे एक कट्टा जो होता की नाही, असं 5-6 फुटाचा उंच, हं, मी ह्या कट्ट्यावर झोपणार." हं, "अरे, तू एवढ्या रात्रीचा ह्या थंडीत," म्हटलं, "कुठं पडशील?" म्हटली. हं, आई तिची. "इथे." "तर तू आता एवढ्या रात्री बाहेर का आलायस?" "नाही, आई मला मारते," म्हटली. "काय?" "आई मला मारते आता. मला मला परत नाही जायचं घरी. आजची रात्र इथेच झोपतो. हं, मला काहीतरी अंथरूण दे." मग आईने काय केलं त्याच्या, त्याला अंथरूण दिलं, पांघरूण दिलं, उशी दिली आणि तरी पण तिला ते राहवत नव्हतं. म्हणजे तिने काय केलं, छोट्या एका गमेल्यामध्ये कोळसे, त्यांचं हॉटेल होतं ॲक्चुअली पहिले. हं, त्यांच्याकडे कोळशाचा स्टॉक असायचा. ते कोळसे पेटवून त्याच्यावर झाकून त्याने ते छोटं घमेलं त्याच्या बाजूला ठेवलं. हं. आता त्याला ऊब लागावी म्हणून. हो. काय. तर तिचा 3-4 वेळा बाहेर आत देणं झालं. म्हणून माझ्या मित्राचे वडील जागे झाले. हं, ते म्हटले, "काय चाललंय तुझं?" म्हटले. हं, ते म्हटले, "अहो बारकं पोरगं आलंय तिथं आणि ते हे म्हणजे त्याला आई मारते म्हणून आले. बाहेरच झोपतो हं, म्हणतो. थंडी लागेल." तर त्यांना काही कळलंच नाही प्रकार काय चाललाय. हं. ते उठून आले, बघितलं आणि परत येऊन झोपले. काय, काय? आणि काय झालं, ते येऊन झालं ते उठून म्हणजे त्या बेडरूममधनं उठून बाहेर आले. हं, अ, आईच्या बरोबर तिथं बाहेर मागच्या साईडला गेले. हं, बघितलं आणि परत आत येऊन झोपले. हं, त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या मेहुण्याला फोन केला. हं. म्हणजे माझ्या मित्राच्या मामाला फोन केला, हां. की आणि म्हटलं, "जरा येऊन जा." 1-2 दिवसांनी तो आला. हं, आल्यानंतर मित्राचे वडील जेव्हा बाहेर गेले, तर ते कोणी नव्हतं. त्यांचे प्रकार लक्षात आला. म्हणून त्यांनी काय केलं, की त्यांच्या मेहुण्याला हं, बोलावून घेतलं. पण आता मित्राच्या आईला सांगायचं कसं समजावून बाबा? कारण ती घाबरते हं. लगेच.
म्हणून तिने काय म्हटलं, "तूच सांग हिला कसं काय ते." मग त्याने विचारलं, "काय होतं?" "जर मुलगा येतोय, लहान बाळ पोरगा येतोय," म्हटले, "आणि तो दूध मागतोय," म्हटले, हं. "आणि भूक लागली म्हणून." मग ठीक आहे. मग तो काय म्हटला, त्याने त्याच्याजवळ तो स्वामी समर्थांचा फार मोठा भक्त म्हणजे त्याला स्वामी समर्थांची फार मोठी प्रचिती आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांचे जे काही असे प्रकार असतील, हं. तर त्यात तो मदत करतो. हं. त्याने छोटीशी एक पुडी दिली आणि सांगितलं, की पुढच्या वेळेला त्याला जेव्हा दूध देशील की नाही, त्यावेळेला हे ही चिमूट त्याला काय म्हणायचं, "तुला मी दुधात हळद टाकून देऊ का?" तर हो, तर तो हो म्हणेल. त्यावेळेला त्याच्यात ही उदी टाकायची हं. स्वामी समर्थांची आणि त्याला दूध प्यायला दे. हं. बरोबर 1 आठवड्याभरानं पौर्णिमा आली वाटतं. तर त्यावेळेला त्याच्या 1-2 दिवस अगोदर तो आला. हं. हातचं दार वाजवलं. वाजवल्या-वाजवल्या दार. "आई लागले खूप मला दूध दे." हं. मग ही म्हटली, बाळा तुला मी त्यात थोडी हळद टाकून देते बरं का." हं. म्हटले, "मी तुला बरं हो, दे, दे मला भूक लागली." तिने काय केलं, ती उदी त्यात टाकली चिमूटभर हं. दुधामध्ये, हं. मिक्स केलं आणि त्याला दिला. हं. त्याने जसा तो ग्लास तोंडाला लावला, काय त्या मुलाने, हं. तसं त्या मुलाच्या मागं त्या कट्टा आहे की नाही तो हं. भिंतीचा, हं. कट्ट्यावर 7-8 जण उभे दिसले ते तिथं. दिसले. त्या मोमेंटला ते हां, अहो, त्याच्या आईला दिसले हो बापरे! आणि ते सगळी फॅमिली इथे मागे उभी होती आणि त्यात त्याची आई जी होती की नाही 6.5 ते 7 फुटाची उंचची उंच धिप्पाड होती अशी. बाप केस मोकळे सोडलेले, हिरवी हिरवी साडी नेसलेली, मोठं कुंकू लावलेलं हां. आणि अशी वाकून अशी त्याकडे बघत होती खाली. काय? शपथ! तर हं. ती बघितल्या मित्राच्या आईने दारच बंद केलं धाड करून आणि येऊन आत झोपली. हां. मग त्याच्यानंतर काय झालं 2-3दा प्रकार असा झाला, हं. की बाबा रात्रीचा आवाज यायचा, हां. "आई दार उघड, दार उघड." आणि हा आवाज फक्त त्या आईलाच ऐकू यायचा. हं. बाकी कोणालाही ऐकू जायचा नाही. हां. मित्राला नाही, त्याच्या वडिलांना काही नाही. हां. मग 2-3 वेळा असं झालं, की दार उघड, उघड, दार उघड आवाजाला हे दार उघडलंच नाही. हं. तर काय ही काय करायची टीव्ही चालू करून टीव्हीचा आवाज वाढवायची आणि बघत बसायची. तिला झोप पण लागायची नाही त्यावेळेला. हां. मग तिने परत मग मेव्हण्याला सांगितलं, "बघ असं-असं तू जी उदी सांगितलीस, हं. असं-असं झालं." पण ठीक आहे म्हटलं. मग आता ह्याच्यावर उपाय एकच आहे म्हटले. हे शेवटपर्यंत चालू राहणार म्हटलं. हां. जोपर्यंत त्याचा आपण बंदोबस्त करत नाही. मग तुम्हाला मी 2 दिवसांनी येतो. हां. ते आले. त्यांनी काय म्हटलं, त्यांना बरंच काय-काय साहित्य गोळा करायला सांगितलं. हां. मी सांगतो त्यांनी लिस्ट दिली. मग त्यामध्ये बेलाची फळं होती. अजून काय-काय होतं त्यामध्ये. हं. 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 तर बेलाची फळं 2-3 त्यात महत्वाची होती. हं. मग हं, अ, तो काय म्हटला, की आता ह्या वेळेला जर तो आला, हं. तर त्याला दूध द्यायचं आणि अ, त्याला म्हणायचं काय, की तुला मी खेळणी खेळायला देते. हां. ती घेऊन जा. हां. बरोबर. मग ते सगळं टोटली विधी करून ते साहित्य एका पिशवीत भरलं होतं. त्यात तेलाची फळं वगैरे भरलेली. हं. तशीच ठेवलेली. आणि 2 दिवसांनी बरोबर परत दारावर थाप पडली, "आई दार उघड" म्हणून. हं. तर ह्या वेळेला अ, तिने काय केलं, वडिलांना उठवलं, "चला माझ्याबरोबर, मी काही एकटी जाणार नाही तिथं." मग हे दोघं घाबरत गेले. आता वडिलांना ॲक्चुअली काय ते घाबरत नव्हते. त्यांना काय समोर दिसतच नव्हतं ॲक्चुअली. बरोबर. काय. तर हे तिथं थोडे चेष्टेच्या मूडमध्ये होते. "चल बघूया," म्हटलं, "काय होतंय त्याचं." हं. तर गेले, तिने दार उघडलं आणि हे काय म्हटली, मला म्हटलं, की "आई मला भूक लागली. हं. मला दूध दे पटकन प्यायला." हं. हिने काय म्हटलं, "बरं ठीक आहे, तुला मी फुलपात्र दिलं त्याला भरून दुधाचं." आणि हं. अ, तो ते प्यायला. प्यायला नाही सॉरी फुलपात्र तिने तयार केलं, पण त्याला दिलं नाही. ती हं. म्हटली, "ठीक आहे, आज मी तुला खेळायला चांगली खेळणी देते," म्हटली. हं. काय. तर तो म्हटला, "नको, खेळणी नको, मला आई मारेल," म्हटली तर. हं. मग म्हटली, "मी दूध देणार." हं. काय, "तुला दूध मिळणार नाही मग." हं. "बघ, बरं ठीक आहे, दे," म्हटला. मग त्याने ती पिशवी हातात घेतली, हं. दूध प्यायला हं. आणि निघून गेला. हं. त्याच्यानंतर परत त्यांना तो अनुभव आला नाही. हं. ओके. पण हा 2-2.5 महिने हा प्रकार चालू होता घरात. बापरे! तुम्ही जेव्हा ते सांगितलत ना, म्हणजे इतकं ते भारी सांगितलं मला अक्षरशः अंगावर काटा आला. जसं तुम्ही म्हणालात म्हणजे तुमची सांगण्याची पद्धतच आहे म्हणा ती एक वेगळी. अ, जसं त्याने ते उदी घातलेलं दूध प्यायलं आणि मागे जे सगळे दिसले, ओह माय गॉड! 8 फुटाची आई देखील ॲक्चुअली त्या त्या मोमेंटपर्यंत की नाही मित्राच्या आईला कल्पनाच नव्हती हा वेगळा प्रकार आहे. आहे. हो, हो. काय झालं, हां, बरोबर. ज्यावेळेला तिने त्या मुलाला अंथरूण वगैरे दिलं की नाही हं. झोपायला, हं. त्यावेळेला म्हणजे कसं झालं की त्याच्या वडिलांनी जाऊन बघितलं बाहेर. हं. त्यावेळेला त्यांच्या प्रकार लक्षात आला म्हणून त्यांनी तिला सांगितलं नाही, की आता ही घाबरेल म्हणून. हां. ॲक्चुअली तिच्या लक्षात कधी आलं, की ज्यावेळेला तिने दूध तोंडाला लावलं आणि मागे सगळी ती फॅमिली दिसली उभी राहिलेली. हां. त्यावेळेला आईला कळलं, की हा वेगळा प्रकार आहे. हो, हो.
मग तेच आहे ना, म्हणजे सांगण्यापेक्षा त्यांनी पण कशी आयडिया लढवली, की डायरेक्ट तुम्हाला काय ते हो. सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःच ते बघा, अनुभव असा करून द्या म्हणा. वॉव! पण खूपच भारी होता अनुभव. खरंच अक्षरशः म्हणजे अंगावर काटा आला त्या हो. मोमेंटला जसं ते सगळं दिसलं ते. खूप खूप भारी. मित्रांनो, आपल्या काजवा YouTube चॅनेलवर दर शनिवारी रात्री 11:30 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं, ज्यामध्ये देशाविदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्यासोबत शेअर करत असतात. वर्णन केलंय ना, अक्षरशः अंगावर काटा आणतं. वेळ अशीच बसून असते कोपऱ्यात, एकतर कोपऱ्यात बसून असते खाली आणि माझ्या आता गोव्यामध्ये काय आहे की नारळ बेळाची खूप पाहिलं, तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय? भेटूया येत्या शनिवारी रात्री 11:30 वाजता फक्त काजवा YouTube चॅनलवर. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.